ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे लवकर बरे व्हावेत तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेना ठाकरे गट तर्फे सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिरात विशेष आरती करण्यात आली। आरतीनंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। या कार्यक्रमात शिवसेना सरसंघटक सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, शहर समन्वयक निरंजन बोद्दुल, महिला आघाडी शहर संघटक स्वाती रुपनर, शहर उपसंघटक मीनाक्षी गवळी, उपशहर प्रमुख दत्ता खलाटे, सोमनाथ शिंदे, दीपक दळवी, विभाग प्रमुख आबा सावंत, महेश गवळी, अण्णा गवळी, रिक्षा सेना शहर संघटक बाळासाहेब पवार, शाखा प्रमुख राहुल परदेशी, मारुती खानापुरे, लालसिंग राठोड, गणेश शिंदे, विराट रुपनर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली। मी स्वाती विवेकानंद रुपनर, सोलापूर महिला आघाडी शहर प्रमुख। आज आम्ही सर्व शिवसैनिक सोलापुरात एकत्र जमलेलो आहोत आणि रूपाभवानी मंदिरात आम्ही आरती केलेली आहे, कारण की आमचे सर्वांचे लाडके खासदार माननीय श्री संजय राऊत साहेब यांना त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि या प्रकृती खालावलेली असल्यामुळे त्यांनी सध्या ॲडमिट होऊन 2 महिने प्रकृतीसाठी आराम घेण्याचं ठरवलेलं आहे। पण सध्याच्या काळात शिवसेनेला त्यांची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आई तुळजाभवानी चरणी तसंच रूपाभवानी चरणी प्रार्थना करण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही आरती करून त्यांची प्रकृती सुखरूप होऊ देत आणि लवकरात लवकर विरोधकांना त्यांनी सडेतोड उत्तर देण्यासाठी आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही आज सगळेजण इथे आरती केलेलो आहेत आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे 5 वेळा खासदार झालेले शिवसेना आदरणीय संजय राऊत साहेब यांची जी प्रकृती खालवली त्याबद्दल आज सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आई तुळजाभवानी रूपाभवानी मातेला साकडे घातलेले आहे की शिवसेनेसाठी आणि शिवसेनेची मुलूक तोप असणारे संजय राऊत यांची प्रकृती ठणठणीत होऊ दे आणि लवकरात लवकर संजय राऊत साहेब लोकसेवेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हॉस्पिटलच्या बाहेर लवकरात लवकर यावा। आणि संजय राऊत असे नेते आहेत की आत्तापर्यंत जे शिवसेनेतून किती नेते आले किती गेले पण संजय राऊतनी पडत्या काळातसुद्धा शिवसेनेचे साथ सोडली नाही। अशा शिवसेनेच्या नेत्याला आज 3 महिने त्यांनी झेल भोगला एवढे खासदार असूनसुद्धा आणि अशा नेत्यावर अशी वेळ येणं म्हणजे हे दुर्दैव समजतो आणि ह्या नेत्याला आमच्या लवकरात लवकर बरे करावा हीच आई तुळजाभवानीकडे आम्ही चरणी प्रार्थना केली।